सर्ग 15 पुढे सुरू. स्वतःच्याच अंशाने हे सर्व जग निर्मून तुम्हीच शेष नाग होऊन हे जग खालील बाजूने धारण की करता. तसे सूर्य चंद्र वायू औषधी आणि पर्जन्य यांचीही रूपे धारण करून त्याचे पालन करता. तुम्ही वरून आणि खालूनही या जगाचे सर्व बाजूंनी सर्व प्रकारे रक्षण कार्यही करता. या जगात देहधारी प्राण्यामध्ये जठरातील अग्निरूप होऊन प्राण अपान इत्यादी पाच प्राणांच्या साह्याने तुम्ही प्राण्यांनी खाल्लेले संपूर्ण अन्नाचे सतत पचन कार्य करीत असता आणि अशा प्रकारे हे सर्व जगाचे धारण करता. हे ईश्वरा, चंद्र सूर्य आणि अग्नी यांचे ठिकाणी असणारे तेज, प्राण्यांच्या शरीरी असणारे चैतन्य, देहधारी प्राण्यांचे ठिकाणी असणारे धैर्य शौर्य आयुष्य, चैतन्य देहधारी प्राणी असणारे धैर्य शौर्य आयुष्य आहे, ते सर्व काही तुमच्या अस्तित्वाचाच प्रभाव आहे. हे ईश्वरा, तुम्हीच ब्रह्मदेव शिव आणि विष्णू या भेदांनी तसेच काल कर्म सूर्य या विभागामुळे जणू वेगळे असल्याचे तुमच्या स्वरूपाविषयी वादविवाद करणाऱ्या लोकांना भासत असले तरी एकमेव अद्वितीय ब्रह्म हे तुमचे पासून ब्रह्म भिन्न हे नाहीच. ही गोष्ट मात्र निश्चित तुम्हीच मत्स्य इत्यादी अवतारांचे रूपात अवतारित झाला होता. ही गोष्ट ज्याप्रमाणे श्रुती पुराणे आणि या जगी प्रसिद्ध आहे त्याप्रमाणेच सत आणि असत हे विभागही तुम्हीच आहात. तुमच्यापेक्षा भिन्न तर काहीही नाहीच दिसून येत. या स्थावर जंगमात्मक अनंत सृष्टीमध्ये जे काही भूतकाळात उत्पन्न झाले आणि भविष्यकाळी उत्पन्न होणार आहे, तसेच जे आता वर्तमानात उत्पन्न होत आहे, ते सर्व तुमचे खेरीज अन्य काही नाहीच. म्हणून तुम्हीच परापेक्षा पर आहात, म्हणजे प्रकृती इत्यादी पेक्षा श्रेष्ठ की आहात. तुमचे मायेमुळेच मोहित झालेले समस्त जन हे तुमचे परमात्म्याचे खरे रूप न जाणता वर्तन करतात. मात्र तुमच्या भक्तांची सेवा केल्यामुळे मनाची पूर्ण शुद्धी झालेले भक्तांनाच तुमचे हे एकमेव अद्वितीय श्रेष्ठ असे खरे ईश्वरी स्वरूप समजते. बाह्य विषयांवर ज्याचे प्रेम आहे अशा ब्रह्मदेव आदी देवतांना या तुमच्या चिदात्म स्वरूपाचे ज्ञान नाही, मग इतरांबद्दल काय बोलावे. म्हणून बुद्धिमान लोक तुमच्या यात सगुण श्याम सुंदर स्वरूपाचेच भक्तिपूर्वक भजन करून दुःखरहित होऊन अनायासे मुक्तीस प्राप्त होत असतात. तुमच्या नावाचा सतत उच्चार करीत मी कृतार्थ होऊन पार्वतीसह काशी स्थळी रात्रंदिनी स्थित असतो. आणि हे रामा, मरणोन्मुख माणसांना मुक्ती मिळावी म्हणून मी त्यांना तुमच्या राम या तारक मंत्राचा उपदेश करीत असतो. तुम्हाला आता माझी प्रार्थना आहे की मी केलेली तुमची ही स्तुती जे लोक अनन्य भक्तीने ऐकतील, गातील अथवा लिहितील, ते तुमच्या कृपा प्रसादामुळे संपूर्ण परमानंद प्राप्त करून घेऊन अंती तुमच्या पदाप्रत जावोत. इंद्र म्हणाले, हे देवा, ब्रह्मदेवाचे कडून वरप्राप्तीने या रावणाचे माझे सर्व देवोचित सौख्याचे हरण केले होते. आता तो दुष्ट रावण नाश पावल्यामुळे तुमच्याच कृपा प्रसादाने मला त्या देवोचित सौख्याची पुनः प्राप्ती झाली आहे. देव म्हणाले, हे मुरारे,
विष्णू पृथ्वीवरील ब्राह्मणाने आम्हास अर्पण केलेले पिंड भागही तो दुष्ट रावण हरण करून नेत होता. तो आता तुमच्याकडून वदला गेला असल्याने तुमच्या कृपा प्रसादामुळेच की आम्हास आमचे यज्ञातील भाग पूर्वीप्रमाणेच की मिळू लागतील. पितर म्हणाले, हे महात्मन, गया इत्यादी ठिकाणी माणसाने आमच्या करिता दिलेले पिंड इत्यादी अन्न बळजबरीने हिसकावून घेऊन आणि आम्हा सर्वांना मारून तो दुष्ट रावण खात असे. आता तर तुमचे कडून मारला गेला असल्याने आम्ही आमचे भाग पुन्हा मिळाल्याने आमचे सामर्थ्य प्राप्त करू. यक्ष म्हणाले, आम्ही नेहमीच या रावणाकडून बळजबरीने वेठीत धरले जात होतो. तसेच आम्हाला त्याच्या पालखी इत्यादीच जुंपलेमुळे आम्ही मोठ्या दुःखानेच त्याचे वहन कार्य करीत होतो. हे राघवेशा, तो दुरात्मा तुमचेकडून मारला गेला असल्याने आम्ही सर्व दुःखातून मुक्तच की झालो.